बीड जिल्ह्यातील परळी येथे शिवराज दिवटे नावाच्या तरुणाला 10 ते 12 जणांच्या टोळक्यानं बेदम मारहाण केली। या मारहाण प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे। दरम्यान यावर आता आमदार सुरेश धस यांनी भाष्य केलंय। या प्रकरणातील आरोपींवर मकोका लावून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। तसेच या मारहाण प्रकरणातील आरोपींचे वाल्मिक कराड सोबत फोटो आहेत असं सांगत त्यांनी वाल्मिक कराड गँगकडे बोटही दाखवलंय। धस नेमकं काय म्हणाले पाहूयात। काय हे प्रकार परळीतच त्या ठिकाणी होत आहेत आणि मारण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत म्हणजे तोंडात मुतुका, त्याच्यानंतर कोयतं घ्या, त्या शिवराज म्हणजे दिवट्यांना पाया पडायला लावणं आणि ज्या पद्धतीचा व्हिडिओ आहे हे अतिशय भयानक त्या ठिकाणी व्हिडिओ झालेला आहे। आणि आरोपी जे आहेत फक्त 2 आरोपी त्यातले अंडर एज आहेत। तर मी स्वतः SP साहेबांना भेटून पोरशे प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाचा एक निकाल आहे त्या निकालाचा आधार घेऊन 17 वर्षाचा जरी आरोपी असला तरी त्याला सज्ञान ट्रीट करावा अशा प्रकारची मागणी केली होती, म्हणजे तशा प्रकारची कारवाई केली होती। तीच पद्धत या दिवटे यांच्या प्रकरणामध्ये सुद्धा लावावी लागेल। अतिशय बेरहमीने आणि चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी मारण्यात आलेलं आहे आणि मी स्वतः पण आज त्या ठिकाणी जाणार। हे दहशत निर्माण करायची आमची दहशत कमी झालेली नाही। आम्ही अजून इतके जोरात काहीही करू शकतो अशा प्रकारची मानसिकता आहे। म्हणून माझं मत आहे ना, एक मोका लागलाय तिथल्या एका गँगला ज्यांनी तिथले पुजाऱ्यांना मारलं, 7 भाईंना मारलं आणि महादेव, माझं तर ठामपणे मत असं आहे की ते जे मोका लागलेली गँग आहे 18 तारखेला त्यांनी 1 गुन्हा केला, 19 तारखेला 2 गुन्हे केले आणि 20 तारखेला महादेव मुंडेंचा मर्डर झालेला आहे। महादेव मुंडेंच्या मर्डरमध्ये सुद्धा हेच लोक, मोका लागलेले जे लोक आहेत हेच लोक 100% त्या ठिकाणी असणार आहे। संबंध असल्याचे देखील व्हिडिओ आहेत, त्याचे फोटो पण आहेत, व्हिडिओ आहेत, फोटो आहेत। हे आता नवीन जे आहेत हे असे अनेक लोक जे आहेत हे फक्त परळी मतदारसंघातच नाही, यांनी असे ते महाकालचं हे लावणारे जे आहेत ते गावोगावी बीड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अशा प्रकारची मुलं तयार केली आणि मग हे कालचं जे प्रकरण आहे दिवट्यांचं तो त्यातलाच एक प्रकार या ठिकाणी झालेला आहे। ते त्यांचेच समर्थक आहे, त्यांनी नाकारू शकत नाहीत कारण त्यांचे फोटो वगैरे व्हायरल झालेले आहेत। म्हणजे बी टीम अजूनही ऍक्टिव्हेट असल्याचं देखील म्हटलं। हो, ऍक्टिव्हेट आहेत ना। हे एवढ्या लवकरात लवकर कसं संपणार? एक संतोष देशमुखांचा तर बळी घेतलाच, परंतु हा सुद्धा काल पार्ट 2 होताच वाचलाय ना। काय झालं म्हणजे काय राहिलंय आता? त्या लेकराच्या अंगावरती कुठेतरी जागा शिल्लक आहे का? किती मारलंय आणि किती चुकीच्या पद्धतीने। आणि 10 15 लोक जर एका मुलाला मारत असतील, त्या मुलाचं वय तरी किती आहे? काल त्याच्या वडिलांशी बोललो मी, तर धाय मोकलून त्या ठिकाणी रडत होते। धनंजय गुंदेकरांनी त्यांनी माझं बोलणं करून दिलं होतं। हो, दिवटे यांच्या प्रकरणाच्या बाबतीमध्ये उद्या निश्चितपणे चर्चा होईल। मी एकटाच नाही, मला वाटतं सर्वच लोकप्रतिनिधी या बाबतीमध्ये उद्या जे काय आढावा बैठकी आहे, DPCची बैठक आहे आणि त्या बैठकीच्या अगोदर मला वाटतं याच्या संदर्भामध्ये कलेक्टर, SP आणि आम्ही सर्व एकत्रित मिळून त्या ठिकाणी या बाबतीतली चर्चा करू आणि जास्तीत जास्त याच्यामधले सगळेच्या सगळे आरोपी हे अटक झाले पाहिजेत आणि SPंनी काही कारवाई मला वाटतं केल्यात। यापूर्वी एक मोका एका गँगच्या विरोधात त्यांनी लावलेला आहे,
परळीतल्या. अजून काही लोक राहिलेले आहेत ज्यांच्यावरती 17, 18 गुन्हे आहेत. त्या लोकांच्यावरती सुद्धा मोका लागला पाहिजे. आणि हे असे जर 2-3 मोके लागले तर मला वाटतं ही दादागिरी त्या ठिकाणची संपून जाईल. परंतु हे कालचं जे प्रकरण आहे दिवटेंच्या बाबतीतलं, हे अतिशय गंभीर प्रकरण आहे आणि मला वाटतं त्याच्यात उपमुख्यमंत्र्यांनीच मोका लावण्याचे आदेश त्या ठिकाणी दिलेत. आता ते त्या संदर्भामध्ये आम्ही उद्याच्याला चर्चा त्या ठिकाणी करू. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.